हॅलो, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. आज कुठलीही भाजी नाही, आज एक हटके रेसिपी करते, ती तुमच्यासोबत शेअर केली. माझ्या आरूला ही रेसिपी खूप आवडते, त्याच्यामुळं मी नेहमी घरामध्ये करून ठेवते आणि त्याला मधल्या वेळेत खायला देते. दिवाळीचा मैदा उरला होता एक पॅकेट, म्हटलं त्याचं काय करावं, तर मग ह्या पुऱ्या केल्या. पुऱ्या म्हणजे छोट्या छोट्या खस्त्या पुऱ्या केल्या. बघा मग त्याची रेसिपी तुम्हाला आवडते का. तर सर्वप्रथम मी 2 वाटे मैदा घेतला, त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतला, तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि हवं तेवढ्या पाण्यासोबत मस्तपैकी मिश्रण मळून घेतलं. थोडं घट्टसरच मळलं, कारण मैदानंतर थोडा म्हणजे सैल होतो. मस्तपैकी असं पूर्ण पीठ चुरून घेतलं आणि मस्त एका पातेल्याखाली झाकून ठेवलं. नंतर एक पोळी लाटून घेतली त्याची मस्तपैकी मोठी छान अशी, आणि मस्त लाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल लावलं आणि मैदा टाकून घेतला आणि मस्तपैकी अशी हे करून घेतली, अशी लाटून घेतली. सगळ्यात प्रथम मी त्याचे शंकरपाळे बनवले. तुम्ही पहिले पहिले पुरी म्हटलं, आता शंकरपाळे म्हणजे एकाच पिठापासून शंकरपाळे पण बनवले आणि पुरी पण बनवली. शंकरपाळे माझ्या मिस्टरांना खूप आवडतात आणि पुरी माझ्या आरूला. तर शंकरपाळे हे असे केले, छानपैकी असे लाटून घेतले आणि नंतर त्याला त्याला असे दोन फोल्ड करून घेतले आणि असे लांबसर लांबसर लाटून घेतले. हे कसं आहे ना, लांबसर लांबसर लाटून घेतल्यानंतर ना चहात बुडून खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, कारण मला ही रेसिपी खूप आवडते. मला चहासोबत मधल्या वेळेत खायला बरंच म्हणजे लहान मुलांना लागतं किंवा आपल्याला पण छोटीशी भूक लागतेच, त्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. तुम्ही याच्यावर लाल तिखट, चाट मसाला, मस्त गरम मसाला आणि पेरी पेरी मसाला किंवा मॅगी मसाला आणि आपलं काळं मीठ असतं ते असं टाकून याच्यावर टाकून ना छान असं कुरकुरेसारखे हे खाऊ शकता. आणि नाही तर चहासोबत किंवा कॉफीसोबत अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, किती छान लागतात. तर आणि माझ्या मिस्टरांना तर खूप आवडतात आणि मलाही चहासोबत खायला खूप आवडतात. तुम्ही खारी न आणता असं काहीतरी घरी हेल्दी करून चहासोबत खाऊ शकता. असे मी एक 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 करून सुट्टे करून घेतले आणि नंतर मग अजून एक पोळी लाटून घेतली आणि त्याला असं या चिमट्याच्या साहाय्याने असे छिद्र करून घेतले आणि या झाकण्याच्या साहाय्याने असे असे त्यांना गोल 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 पुऱ्या लाटून घेतल्या. सगळं एका सोबत करून घेतलं आणि नंतर मग तळायला घेतलं. कढई ठेवली, तेल छान तपू दिलं. तुम्ही म्हणा बाई ही कढई किती काळी आहे, ॲक्च्युली ती कढई लोखंडाचीच आहे, त्याच्यामुळे ती काळीच असते. तिला किती पण घासली तरी ती काळीच राहते. तर असो, मी मस्त लहान गॅस करून अशा पुऱ्या मस्त तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता चांगल्या आणि तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की शक्यतोवर कमी गॅसवरच तळायच्या. कमी गॅसवर तळल्यानंतर छान त्या मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि खायला पण छान लागतात. तुम्ही याच्यापासून पापडी चाट बनवू शकता. तुमच्याकडे जर पाणीपुरीचा मसाला असेल तर मस्तपैकी त्याच्यापासून पापडी चाट करू शकता. मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन. आणि नंतर मग याच्यामध्ये शंकरपाळे पण असे टाकून घेतले आणि ते पण मंद गॅसवरच तळून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरी आपली तयार झाली आहे आणि शंकरपाळेसुद्धा. थँक्यू.